नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरणाचं स्वरूप आणि परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे नेमके काय असतात याविषयी चर्चा करूयात. जागतिक राजकारणामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की कोणतंही राष्ट्र स्वावलंबी नाही आहे आणि त्यामुळे एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून राहावं लागतं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी कोणत्या ना कोणत्या संदर्भामध्ये स्वतःला जुळवून घ्यावं लागतं किंवा एका विशिष्ट अशा पद्धतीचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. याला आपण परराष्ट्र संबंध असं म्हणतो. आणि त्या परराष्ट्र संबंधांचा भाग म्हणून प्रत्येक राष्ट्र एक प्रकारचं धोरण आखत असतं. त्याला आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. परराष्ट्र धोरण हा प्रत्येक राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे राजनय हा परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. डिप्लोमसी ज्याला आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून परराष्ट्र धोरण जे असतं ते साध्य करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवरती करत असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे परराष्ट्र संबंध जे निर्माण होतात ते काही वेळेला सहकार्याचे असतात, शांततेचे असतात, काही वेळेला ते शत्रुत्वाचे सुद्धा असू शकतात. म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी व्यवहार करत असताना काही वेळेला मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होतात, सहकार्याचे संबंध प्रस्थापित होत असतात. पण असं सहकार्य एकमेकांचं चालू असताना दुसऱ्या बाजूनं त्याच्या विरोधी गटसुद्धा तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रांमधले संबंध जे असतात हे जसे शांततेचे, सहकार्याचे असतात, तसेच ते शत्रुत्वाचे, संघर्षाचे सुद्धा असू शकतात, दबावाचे सुद्धा असू शकतात आणि त्याच्यामध्ये हितसंबंध सुद्धा महत्त्वाचे असतात. आणि म्हणून परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र व्यवहार हा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा किंबहुना अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय, तर चार्ल्स बर्टन मार्शल यांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की परराष्ट्र धोरण म्हणजे राष्ट्रसत्तेनं आपल्या क्षेत्राबाहेरील परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी केलेली कृती किंवा कृतीचा क्रम, याला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. जॉर्ज मॉडेल्स्की नावाचा एक विचारवंत आहे. त्यानं परराष्ट्र धोरणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की परराष्ट्र धोरण म्हणजे राज्याच्या व्यवहाराची अशी विकसित पद्धती की जिच्याद्वारे एक राज्य दुसऱ्या राज्याला आपल्या इच्छेनुसार व्यवहार करायला सांगतं आणि किंवा व्यवहाराची जुळवणी आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार ती करून घेण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे आपल्या इच्छेनुसार एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचं वर्तन बदलण्याचा प्रयत्न करतं. त्याला आपण ती जी कृती असते ती परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. किंवा फेलिक्स ग्रॉस यांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की परराष्ट्र धोरण म्हणजे एखाद्या राज्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध किंवा व्यवहार न ठेवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे परराष्ट्र धोरण. जोसेफ फ्रँकल यांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, की ते राष्ट्रीय हित हा परराष्ट्र धोरणाचा मूलभूत स्वरूपाचा सिद्धांत आहे. एकूण काय की परराष्ट्र व्यवहार किंवा परराष्ट्र धोरण याच्यामध्ये एक राज्य दुसऱ्या राज्याबरोबर कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे हे ठरवत असतं. जसं आपण आपल्या शेजाऱ्याशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत हे ठरवतो आणि त्या पद्धतीने व्यवहार करतो, तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर आपले संबंध प्रस्थापित करत असतं. म्हणजे उदाहरणार्थ भारतानं पाकिस्तानशी असलेले संबंध किंवा भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध किंवा भारताचे रशियाशी असलेले संबंध याच्यामध्ये फरक आहे. पाकिस्तानशी असलेले संबंध आपले शत्रुत्वाचे आहेत किंवा संघर्षाचे आहेत असं आपण म्हणूया. तर अमेरिकेशी 1990 नंतरच्या दशकामध्ये संघर्ष जे आहेत ते सुधारलेले आपल्या
संबंध जे आहेत ते सुधारलेले आपल्याला दिसतात. रशिया हा आपला पारंपरिक मित्र आहे. म्हणजे प्रत्येक देशाशी आपले वेगवेगळ्या पद्धतीचे संबंध असलेले आपल्याला दिसतील. म्हणजे आपल्या देशाचा फायदा कशात आहे, आपलं राष्ट्रीय हित नेमकं कशा पद्धतीनं साध्य केलं जाणार आहे याचा विचार परराष्ट्र धोरण ठरवत असताना प्रत्येक राष्ट्र करत असतं. त्यामुळे परराष्ट्र धोरण हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक महत्त्वाचा भाग आहे किंवा महत्त्वाची संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या ज्या काही आपण सगळ्या व्याख्या बघितल्या त्यातनं काय साधारणतः दिसतं आपल्याला, तर एक म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपलं हित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. परराष्ट्र धोरण जेव्हा एखादं राष्ट्र आखतं तेव्हा त्याच्यामध्ये अनेक घटक म्हणजे कारणीभूत ठरत असतात. अनेक निर्धारक घटक असतात त्याच्यामध्ये, आणि ते घटक जे असतात ते किती प्रभावशाली आहेत याच्यावरती त्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण कसं असेल हे ठरतं. म्हणजे राष्ट्रीय हित साध्य करणं हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे. प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रीय हित वाढवण्याचा प्रयत्न करतं, आपलं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करतं, आपल्या हिताची जोपासना करण्याचा प्रयत्न करत असतं. कुठलंच राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हिताचा बळी देऊन परराष्ट्र धोरण आखत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन की अटल बिहारी वाजपेयी आणि जनरल मुशर्रफ यांच्यामध्ये आग्रा शिखर परिषद झाली होती. ती अयशस्वी झाली. त्याच्या मागे राष्ट्रीय हित हीच महत्त्वाची कल्पना होती. भारताचं राष्ट्रीय हित आणि पाकिस्तानचं राष्ट्रीय हित हे एकमेकांना छेद देणारं असल्यामुळे आग्रा शिखर परिषद आपल्याला अयशस्वी झालेली दिसली, आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये संबंध प्रस्थापित होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हिताची जोपासना करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवरती करत असतं, आणि त्याला अनुलक्षून त्याचे परराष्ट्रीय व्यवहार असतात. दुसरं म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांबरोबर व्यवहार करत असताना आपल्या धोरणविषयक सिद्धांताचं प्रतिपादन करणं हा परराष्ट्र धोरणाचा हेतू असतो. म्हणजे आपलं धोरण काय आहे, त्याचे सिद्धांत नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत. आता उदाहरणार्थ भारताचं परराष्ट्र धोरण, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततेचा स्वीकार केलेला आहे, वसाहतवादाला विरोध केलेला आहे, लोकशाही तत्वाचा पुरस्कार केलेला आहे, वंशवादाला विरोध केलेला आहे. म्हणजे हे मुद्दे आहेत आणि हे सिद्धांत आहेत. एका अर्थानं त्याचा पुरस्कार आपण त्या परराष्ट्र धोरण ठरवत असताना करत असतो. त्यामुळे परराष्ट्र धोरणामध्ये सिद्धांतांचा पुरस्कार किंवा सिद्धांताचं प्रतिपादन करणं हा एक महत्त्वाचा हेतू असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपल्या क्षमतेनुसार इतर राष्ट्रांबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली राष्ट्रीय शक्ती किती आहे, राष्ट्रीय सामर्थ्य कशा पद्धतीचं आहे याच्यावरती प्रत्येक राष्ट्र वेगवेगळ्या राष्ट्रांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ 1990 पूर्वी भारत आणि अमेरिकेचे संबंध फारसे चांगले नव्हते, सहकार्याचे नव्हते. म्हणजे आज जितके आपल्याला सहकार्याचे दिसतात तितके 90च्या दशकात आधी भारत आणि अमेरिकेचे संबंध सहकार्याचे नव्हते, पण आज ते सहकार्याचे आहेत. म्हणजे याचाच अर्थ 1990 नंतर भारताच्या राष्ट्रीय शक्तीमध्ये वाढ झालेली आहे, आणि म्हणून अमेरिका आपल्याबरोबर सहकार्याचे संबंध प्रस्थापित करू इच्छिते, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार इतर राष्ट्रांशी सर्वांगीण संबंध जोडण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असतं परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून, असं आपल्याला म्हणता येईल. आता परराष्ट्र धोरणाची नेमकी उद्दिष्ट काय असतात हा महत्त्वाचा भाग आहे. कारण प्रत्येक राष्ट्र, मगाशी मी म्हटलं तसं, आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे राष्ट्रीय हिताची जोपासना करणं हा परराष्ट्र धोरण निर्धारित करण्यामधला महत्त्वाचा भाग असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कोणत्याही देशाला स्वतःच्या देशाच्या हिताच्या संदर्भातच परराष्ट्र धोरणाची आखणी करावी लागते. म्हणजे मगाशी मी जसं म्हणत होतो की कोणतंही राष्ट्र आपल्या राष्ट्रहिताचा बळी देऊन कोणत्याही पद्धतीनं दुसऱ्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करत नाही. उदाहरणार्थ आपले आणि पाकिस्तानचे संबंध हे सहकार्याचे नाही. याचं कारण असं आहे की दोन्ही राष्ट्रांचे राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत ते काश्मीर प्रश्नामध्ये गुंतलेले आहेत, आणि त्यामुळे
तो तिढा सुटेपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध जे आहेत ते संघर्षाचे राहणार आहेत किंवा त्या धोरणातले मुद्दे जे असणार आहेत ते संघर्षाचे असणार आहेत, हा त्यातला महत्वाचा भाग असतो. त्यामुळे राष्ट्रीय हित कशा पद्धतीनं निर्माण होत आहे किंवा राष्ट्रीय हिताला आवश्यक असलेली जी राष्ट्रीय शक्ती आहे, पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती कशा पद्धतीने वाढती आहे त्याच्यावरती ह्या संबंधांची दिशा ही ठरते. 1990 पूर्वी मगाशी मी जसं म्हणत होतो की अमेरिकेचे आणि आपले संबंध फारसे सहकार्याचे नव्हते, पण 1990 नंतर उदारीकरणाचा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा भारतानं स्वीकार केला आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ म्हणजे जगासाठी खुली झाली. त्याचा फायदा आपण उठवला पाहिजे असं अमेरिकेतल्या म्हणजे उद्योजकांना वाटलं असावं कदाचित, आणि त्यातून तिथल्या शासनावरती दबाव येऊन भारताबरोबरचे संबंध जे आहेत ते सुधारण्याकडे म्हणजे अमेरिकेला भाग पाडलं गेलं असावं, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. कारण अनेक घटक परराष्ट्र धोरण ठरवत असतात, त्याच्यामध्ये हितसंबंधी गट हे ते सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात, हाही एक महत्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे राष्ट्र परिवाराचं हितसंवर्धन जो आहे ते करण्याचा प्रयत्न हा साधारणतः परराष्ट्र धोरणामध्ये केला जातो, ज्याला आपण नॅशनल इंटरेस्ट असं म्हणतो, ते जोपासले जातात, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे पूर्वी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकेकाळी इंग्लंडचं पारडं जड होतं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडचं पारडं हळूहळू कमी कमी होत गेलं आणि विचारसरणीच्या आधारानं अमेरिका आणि रशिया यांनी जागतिक ध्रुवीकरण घडवून आणलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच भारतानं अलिप्ततावादी विचारसरणीचा पुरस्कार केला आणि एक तिसरा गट आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झाला होता. आता 1990 नंतरच्या कालखंडामध्ये अलिप्ततावादी राष्ट्र गटांचं काम जे आहे ते कमी झाल्यासारखं आपल्याला दिसतं. म्हणजे परिस्थिती बदलली तसे हितसंबंध बदललेले आपल्याला दिसतात. त्यामुळे राष्ट्रीय हिताची जोपासना करणं किंवा नॅशनल इंटरेस्ट वाढवणं हा परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग असतो. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ती करणं, हा सुद्धा परराष्ट्र धोरणाचा एक भाग असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे परराष्ट्र धोरण हे प्रत्येक राष्ट्र आपल्या आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून करत असतो. भारताच्याच संदर्भामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर आपला वंशवादाला विरोध आहे, आपला लोकशाहीला पुरस्कार आहे. त्यामुळे आपण लोकशाहीच्या विरोधामध्ये कुठेही हुकुमशाही प्रवृत्तीला भारतानं आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला आपल्याला दिसत नाही. वंशवादाला विरोध असल्यामुळे आपण त्याचं समर्थन सुद्धा केलेलं नाही किंवा त्याच्या विरोधामध्ये सातत्यानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती भारतानं आपली भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. किंवा दहशतवादाला विरोधाची भूमिका आपली आहे. आपण कायम दहशतवाद विरोधी कृतींसाठी जागतिक जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून मग आपली उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो की जी दहशतवादी राष्ट्र असतील अशा राष्ट्रांना वेसण घालण्यासाठी काही कडक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्याची सूचना भारत सातत्यानं करत असलेला आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दिसतो. त्यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट पूर्तता जी असते ती करणं हा एक महत्वाचा भाग परराष्ट्र धोरणामध्ये असतो, आंतरराष्ट्रीय उद्दिष्टपूर्ती असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे राष्ट्राचं संरक्षण करणं, म्हणजे सिक्युरिटी ऑफ नेशन, ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रांतर्गत नागरिकांचं किंवा दुसऱ्या देशांमध्ये जे नागरिक जातात आणि तिथे काम करत असतात अशांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे ते करणं हे त्यांची प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भूमी, नागरिक, त्यांची संपत्ती यांचं रक्षण करणं राज्यात आणि राज्याच्या बाहेर हे प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य असतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण आखत असतं. म्हणजे राष्ट्रीय संरक्षणामध्ये मग काही वेळेला सांस्कृतिक मूल्य पण येतात, त्यांच्या जीवन पद्धतीचं संरक्षण करणं, या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या आपल्याला दिसतील. उदाहरणार्थ अमेरिका ही व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, लोकशाही तत्वांचा पुरस्कार करते. म्हणजे ते त्यांचं संरक्षण म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांचं परराष्ट्र धोरण आखलं जातं. रशिया साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करते, त्यामुळे ते साम्यवादाचा प्रचार करणं
हे महत्त्वाचं काम समजतात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती परराष्ट्र धोरणाची पूर्तता करण्याचा किंवा आपली उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं. दुसरं म्हणजे आर्थिक विकास साध्य करणं हे सुद्धा परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असतं. प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रीय सामर्थ्य जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे आपल्या राष्ट्रशक्तीमध्ये वाढ कशा पद्धतीनं होईल आणि त्यातून मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला प्रभाव कशा पद्धतीनं निर्माण करता येईल याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील असतं आर्थिक विकासासाठी. मग वेगवेगळ्या देशांशी तह करणं, करार करणं, वेगवेगळ्या देशांना आपली बाजारपेठ खुली करणं, वेगवेगळ्या देशातील कंपन्यांना किंवा उद्योगांना आपल्या देशामध्ये बोलावणं, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असतात त्या याच्यामध्ये येतात. किंवा लष्करी सामर्थ्यांमध्ये वाढ करणं, आर्थिक सामर्थ्यामध्ये वाढ करणं याचाच अर्थ आपोआप लष्करी सामर्थ्य सुद्धा वाढत असतं आणि त्यामुळे राष्ट्रहित साधलं जात असतं. आणखीन एक उद्दिष्ट परराष्ट्र धोरणाचं असतं ते म्हणजे भूमीचा विस्तार करणं, एक्सटेन्शन ऑफ लँड ज्याला आपण म्हणतो. आता प्रत्येक राष्ट्र जेव्हा आपल्या राष्ट्रशक्तीमध्ये वाढ करतो तेव्हा आपोआपच त्याच्या आर्थिक गरजा मोठ्या प्रमाणावरती वाढत असतात. आणि हे आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी दिसलं होतं. म्हणजे जी साम्राज्यवादी राष्ट्र होती त्यांनी, म्हणजे इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल या राष्ट्रांनी आर्थिक गरजांच्या, म्हणजे ते कारण होतं त्यांचं, त्यांनी एक्सटेन्शन केलं होतं, भूमीचा विस्तार. म्हणजे बाजारपेठांचा शोध घेणं आणि आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या देशांनी दुसऱ्या देशांना अंकित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. म्हणजे ते त्या काळातलं त्यांचं परराष्ट्र धोरण होतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मागास भागांमध्ये प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न. आज चीन तैवानमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा चीन आजूबाजूच्या 16 देशांशी त्यांचा सीमा विवाद चाललेला आहे. म्हणजे तो एका बाजूनं विस्तारवादी भूमिका घेत असलेला आपल्याला दिसतो. रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे हे युद्धसुद्धा तशाच म्हणजे त्याच्यातच गणलं पाहिजे असं म्हणता येईल. याचं कारण असं आहे की रशियाला युक्रेन गिळंकृत करायचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. युक्रेननं त्याला बऱ्यापैकी तटवून ठेवलं गेली 2 वर्ष. हा भाग सोडून द्या, म्हणजे त्यातला महत्त्वाचा. पण आजही विस्तारवाद जो आहे तो संपला याच्यातला भाग नाही. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये, अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन, गाझापट्टीमध्ये जो संघर्ष चाललेला आहे, ते संघर्षसुद्धा अशाच पद्धतीचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आजही 21व्या शतकामध्ये सुद्धा भूमीचा विस्तार करणं हे राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही वेळेला छुप्या आघाड्या करून अनेक राष्ट्र एकमेकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात असं आपल्याला दिसेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भूमी विस्तार हे सुद्धा परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी म्हटलं जसं की राष्ट्रशक्तीमध्ये वाढ करणं, ग्रोथ ऑफ नॅशनल पॉवर, हे परराष्ट्र धोरणाच्या म्हणजे उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. की प्रत्येक राष्ट्र आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतं, आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कसा वाढेल याचा विचार प्रत्येक राष्ट्र करत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून एखादं राष्ट्र जर शक्तिशाली असेल तर त्याचं परराष्ट्र धोरण प्रभावी ठरतं. पण राष्ट्र जर शक्तिशाली नसेल तर परराष्ट्र धोरण प्रभावित ठरतंच अशातला भाग नाही. म्हणजे त्याच्या राष्ट्रजीवनावरती ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. त्यामुळे राष्ट्रशक्ती वाढवण्यासाठी सैन्यशक्ती आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती किंवा वाढ करणं हे सगळ्यात म्हणजे अपरिहार्य असतं. काही वेळेला लष्करी करार केले जातात, मैत्रीचे करार केले जातात. म्हणजे भारत आणि रशिया यांच्यातला मैत्रीचा करार 20 वर्षांचा, हे त्याचंच उदाहरण सांगता नाही येईल. अनेक संघटना निर्माण केल्या, नाटो, सिएटो, सेंटो, वार्सा असे लष्करी करार असतील किंवा आर्थिक सहकार्य संघटना असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या, ओपिक असेल, सार्क सारखी संघटना असेल, ब्रिक्स सारख्या संघटना असतील. अशा संघटना ज्या आहेत की प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर व्यवहार करत असताना आपला फायदा करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर प्रत्येक राष्ट्राला
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणाची आवश्यकता असते. परराष्ट्र धोरण हा आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या सारीपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळेच फेलिक्स ग्रॉस यानं परराष्ट्र धोरणाला विज्ञानाचा अभ्यास असं सुद्धा म्हटलं होतं. आणि म्हणून परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आज अनेक विद्यापीठांमध्ये किंवा अनेक काय म्हणायचं शैक्षणिक वर्तुळांमध्ये केलेला आपल्याला दिसतो. इथे आपण थांबू आणि पुढच्या भागामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत त्याचा अभ्यास करू. धन्यवाद.